यस, लगेचच पंचांकडनं ग्रीन सिग्नल दिला जाईल. अगदी आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये पप्पू साखरे सरांना, त्यानंतर रोशनजी शेलार सरांना आपण पाहत आहोत. या सामन्यासाठी दोन पंच अनुभव भरपूर आहे पंचांकडे. अगदी जर पाहायला गेलं तर पंचांची भूमिकेमध्ये असू द्या, त्यानंतर क्रिकेट खेळताना आपण त्यांना सातत्याने पाहत असतो. सलामीची जोडी इथनं आपण पाहत आहोत. राजू त्याच्या समवेत आपण पाहू शकाल. यस, राजू हा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला श्याम, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश कसारा संघ. 12 प्रतिनिधी सातत्याने ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. प्रत्येक मॅच साठी 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला सायकल देखील पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या खेळाडूचं नाव पूर्णपणे व्यवस्थितरित्या तुम्ही इथे आमच्यापर्यंत पोहोचवाल, मग त्याच्यामध्ये फलंदाजी करत असताना त्याचे रन असू द्यात, नंतर गोलंदाजी करत असताना त्याचे विकेट असू द्यात, व्यवस्थितरित्या टिपले जाणार आहेत. त्याच्यामुळे 12 प्रतिनिधी इथे उपस्थित असणं फार गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. ओव्हर द बॉलर हिट फटका आपण पाहत आहोत. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक आले होते, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू अडवला जातो, फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा. यस, अगदी पाहायला गेलं तर 3 धावा धाव फलकाला जोडल्या गेल्यात. P1चं षटक आपण पाहतात. राजू पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहे. हा ट्रॅकर होता, ताकदीचा केलाय वापर. बॉल झालाय हवाई सफर. 1 बाउन्स मिड विकेटच्या दिशेला ठोकलाय. 4-4-4 चौकार. यस, इथे अजून एक आडव्या बाटना हा फटका आपण पाहत आहोत. सुंदर फटका होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, फेकी करतील तत्पूर्वी एक सिंगल. यस, अगदी पाहायला गेले तर P1चं षटक इथनं आपण पाहत आहोत. या P1च्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले. धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत 8 धावा. आडव्या बॅटनं अजून एक चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार येतोय अजून एक दमदार चौकार. अगदी जो गोलंदाज आपण पाहत आहोत, सकाळी गाईगात या मॅच साठी येत असताना बाईकवरनं त्याचा छोटासा अपघात झाला होता. त्याच्या डोळ्याच्या इथं लागला आहे, परंतु कॉन्फिडन्स आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% एफर्ट देतोय. अगदी हा चेंडू पाहायला गेला तर आउटसाइड द ऑफ स्टंप इथं वाईट घोषित केला आपण पाहू शकाल. अगदी डोळ्यासमोर भरपूर लागला आहे, तरी पण अगदी क्रिकेटचा प्रेम, क्रिकेट साठी किती प्रेम असेल या खेळाडूचं अगदी आपण पाहू शकाल. अगदी पुलर लेनचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट दाखवला जातोय. एका सिंगल साठी हा चेंडू खेळून काढलाय की काय. अगदी यस, शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती घेतली गेलेली एक सिंगल. टोटल धावफलक या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकाल 14 धावा. यस, अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झालाय. टोटल धावफलक आपण पाहत आहोत 14. सुरुवात चांगली झाली या आकाश कसारा संघाकडनं. नाणेफेकी जिंकून प्रथम तास फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला होता त्यांना माहित आहे. पहिल्या सत्रामध्ये हव्या तशा धावा धावफलकाला जोडायचा, तदनंतर गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला प्रेशराईज करायचा, असं काहीशी रणनीती आखली असेल. परंतु पाहूयात या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकाला धावा आपण पाहत आहोत 14 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. शुभम हा गोलंदाज सज्ज झालाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला बॉल.
फुलटॉस बॉल होता, आडवा बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न. एक्झॅक्ट काय करताय, बॅटला स्पर्श झाला होता का नाही? यस, अगदी लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल घेतली गेली. या अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी या पायावरती जाऊन धडकलेला हा बॉल आपण पाहिलात. लेग बाईच्या स्वरूपात इथे एक सिंगल, दफलेग जाऊन पोहोचले 15. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वन टप्पा हा चेंडू कॅरी केला जाईल. फिकी करतील तत्पूर्वी एक सिंगल. एका सिंगल अगदी पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. या षटकाचं जर विश्लेषण केलं तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. या 2 चेंडूवरती बाईकच्या स्वरूपात एक, तदनंतर या बॉलवरती बॅटने एक धावाली आहे. म्हणजेच काय तर या 2 चेंडूवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण इथनं पाहत आहोत. अगदी या षटकामध्ये जर पाहिलात तर या फॉलो थ्रू मध्ये थोडासा अडथळा आपण पाहिलात गोलंदाजांना. अगदी पुन्हा एकदा सज्ज होतील आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. 38 वर्तुळाच्या बाहेर जर विचार केला या दुसऱ्या षटकामध्ये तर 3 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहत आहोत. अगदी डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन झालं नाहीये, संपर्क होतच नाहीये. या तिसऱ्या षटकाचा जर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अगदी या षटकामध्ये गोलंदाजी अफलातून करतोय गोलंदाज शुभमला आपण पाहत आहोत. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत, 2च धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय तर पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीचे मोठे फटके आपण पाहत असतात, परंतु या षटकामध्ये फलंदाजांना थांबून ठेवलं जाते. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हाताने झेल टिपलाय. अफलातून कॅच टिपलाय. अगदी पाहू शकाल तर पहिला धक्का लागलाय तो म्हणजे टीम आकाश कसारा संघाला. फलंदाज बाद. अगदी जर पाहायला गेलं तर अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लकी न्यू बॅटर फलंदाजीसाठी आलेत. अगदी पाहायला गेलं तर आडवा बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजापासून कुठेतरी हा चेंडू दूरवर ठेवला होता. गोलंदाज शुभम चालाकीची गोलंदाजी करतायत. 5 चेंडू टाकलेत. अगदी या गोलंदाजाचा जो विचार केला तर बॅटच्या स्पर्शने फक्त या षटकामध्ये एकच धाव आली आहे. अजून एक चांगला बॉल. हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय, कानाजवळून स्विंग करत जाऊन स्थिरावतोय तो मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ झालाय. टोटल धाव फलकाला धावा आपण पाहत आहोत 16 धावा. यस, अगदी 2 षटकांचा खेळ पाहिलात आपण शोभ सर. अगदी या 2 षटकामध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 14 धावा धाव फलकाला आपण पाहत होतो, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांनी केलेलं कमबॅक शुभमचं हे षटक भरपूर चांगलं राहिलं होतं. बाईच्या स्वरूपात एक, तदनंतर बॅटच्या स्पर्शने एक धाव, म्हणजेच फक्त 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल गणेश पाटील हा गोलंदाज सज्ज झालाय. अगदी आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालाय ओम दत्त कसारा संघाचं. जी बिल्कुल, ओवर नंबर 3 की शुरुआत होने जा रही है. गणेश पाटिल गेंदबाजी ट्रैक पर है, पहली गेंद के लिए तैयार है. बिल्कुल स्ट्राइकर एंड पर बैट्समैन सुबोध. ओहो, बिल्कुल सफल होकर ऑन साइड में खेलना चाहते थे. बल्ले और गेंद का कनेक्शन देखना होगा. बिल्कुल संपर्क हुआ नहीं है, अंपायर ने घोषित किया ये गेंद वाइड है और 22 का ये 1 रन, यानी स्कोर बोर्ड में 1+1 यानी 2, 18 रन स्कोर बोर्ड. 1 विकेट के नुकसान पर आकाश कसारा.
टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया था ओमदत्त कसारा ने और इनवाइट किया था आकाश कसारा को बल्लेबाजी का। तीसरा ओवर जहां पर गणेश पाटिल है। इस बीच लिंक को थोड़ा आगे रखा था, ऑन साइड में खेला है, लॉन्ग ऑन में एक फील्डर तैनात है। फील्ड किया, थ्रो किया, तब तक एक रन मुकम्मल होता हुआ स्कोरबोर्ड में एक रन से इजाफा होगा। स्कोरबोर्ड 19 ऑन द बोर्ड, जहां पर तीसरा ओवर प्रगति पथ पर है। आदित्य और सुबोध बल्लेबाजी करते हुए 4 गेंदों का सामना किया, 8 रन पर बल्लेबाजी करते हुए सुबोध। इस बीच फुल टॉस गेंद थी, फायदा उठा नहीं पाए। शॉर्ट मिड विकेट में एक फील्डर तैनात थे। इस गेंद पर एक सिंगल, मात्र 1 रन और स्कोरबोर्ड 20 रन। 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। आकाश कसारा, गणेश पाटिल ओवर द विकेट से। वो ऑन साइड में एक करारा स्ट्रोक है, बिल्कुल कारपेट के जरिए डीप मिड विकेट के फील्डर गेंद तक पहुंचे, बहुत तेजी से पहुंचे थे और इस गेंद पर भी 1 रन प्राप्त हुई। येस, अगदी पाहायला गेले तर 2.3चा खेळ झालाय। तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत। आडवा बाटना पटका मारण्याचा प्रयत्न सुबोधला आपण पाहत आहोत, सातत्याने या सामन्यामध्ये भरपूर मोठा संघर्ष करताना पाहिलाय। अगदी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत ते 6 चेंडू खेळलेत, 90 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात, म्हणजेच मोठा संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅटला हवा तसा चेंडू स्पर्श होत नाही। या आडव्या बॅटनं सातत्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी पाहायला गेलं तर अजून एक डॉट बॉल आलाय। 5 चेंडू टाकून झाले त्या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल। तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे। पहिल्या षटकाची जी सुरुवात होती ना, 14 धावा आल्या होत्या, तदनंतर थोडं असं वाटलं होतं की मोठा धावसंख्येकडे वाटचाल करेल की काय आकाश कसारा संघ, परंतु दुसऱ्या षटकामध्ये झालेलं कमबॅक, तदनंतर तिसरे षटक सुद्धा अप्रतिम हाताळलंय। या चेंडूचं विश्लेषण केले तर हा चेंडू बॅकअप चांगला होता, अन्यथा पाहायला गेले तर हा चेंडू कुठेतरी चौकाराकरिता गेला असता। शेवटच्या बॉलवरती आलेले यस, अगदी एकच सिंगल कंप्लीट झाली आहे, म्हणजेच काय तर आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती। 3 षटकांचा खेळ झालाय। अगदी आपण पाहू शकाल बॅकअप चांगला होता, कुठेतरी हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं उडून बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल होत होता, परंतु बॅकअप भरपूर चांगला राहिलाय। 3 षटकांचा खेळ झालाय शोएब सर। अगदी धावफलकाला धावा 22च आहेत। अजूनही 2 षटकामध्ये किती जास्तीत जास्त टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आकाश कसारा संघाकडनं। पिछला ओवर गणेश पाटिल का अच्छा गुजरा था, सिर्फ 6 रन बने हैं। ओहो, बल्ले का एज है, गेंद घूमी है। शॉर्ट थर्ड मैन में वहां पर फील्डर तैनात थे, 1 रन का प्रयास था। दोनों बैट्समैन सुरक्षित है, 1 रन से इजाफा होगा। स्कोरबोर्ड 23 रन। 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। आदित्य और सुबोध, एक अच्छी पार्टनरशिप बिल्ड होती हुई कहीं ना कहीं अब ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। प्लान के तहत गेंदबाजी की जा रही है, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास। शुभम है गेंदबाजी टैग पर। पहला ओवर, इस बीच एक्स्ट्रा कवर में इस गेंद को ढकेला है, डीप में फील्डर तैनात है। 2 रन का कॉल था और 2 रन प्राप्त हुए हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन के चलते स्कोरबोर्ड 25। अब कहीं ना कहीं आक्रामक रूप से बल्लेबाजी करनी होगी। दोनों ही बैट्समैन सेट बैट्समैन हैं, बिल्कुल सेट हो चुके हैं। 11 रन पर सुबोध खेल रहे हैं, आदित्य 4 रन पर बल्लेबाजी करते हुए। इस बीच स्विच हिट करना चाहते थे बैट्समैन, सीधी उंगली से घी नहीं निकल रहा तो उंगली टेढ़ी कर कर निकालना चाहते थे, बिल्कुल। अगदी नक्कीच सरळ बॅटनं जर धावा येत नसतील तर आपण स्विच हिट मारण्याचा प्रयत्न का करता हे सुद्धा महत्वाचं आहे। खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, डायरेक्ट हिट। ओहो, सुबोधनी अगदी इथनं धावायचं सोडून दिलं होतं की काय, त्याला वाटलं होतं डायरेक्ट हिट जर झाला तर खेळ इथेच संपला असता त्याचा। अगदी बाल बचावला गेलाय फलंदाज सुबोध। अगदी टोटल धावफलक आपण पाहत आहोत
टोटल धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलाय. 3.4चा खेळ झालाय सर अगदी, परंतु अजूनही धावा येत नाही आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात भरपूर चांगली झाली होती, तदनंतरचा कमबॅक आपण पाहू शकाल ओम दत्त कसारा संघाकडनं झालाय. और नंबर 4 भी अच्छा गुजरता हुआ, ऑन साइड में फ्लिक किया है, बिल्कुल डीप में फील्डर थे पर गेंद बाउंड्री लाइन से बाहर जाएगी. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. येस, अगदी पाहायला गेलं तर भरपूर उशिराने आलेला हा चौकार आपण बाला सुबोधच्या बॅटमधनं. टोटल धावफलक जाऊन पोहोचले आता मात्र 30 या धावफलकावरती. ताकदीने बॅट फिरवला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र कनेक्शन झालं नाहीये. शेवटचा बॉल आलाय, निर्धाव चेंडू, 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धावफलक 30 वरती पोहोचलाय. तोवर जाऊया, देऊयात एक संधी आमचे डीजे रॉकर्स किरणजी बोंडे सर. शेवटचं षटक आणि अंतिम षटक. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत विनोद. अगदी विनोद हा गोलंदाजी टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. पहिलाच बॉल बिग ब्लास्ट करायचं होतं, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज आलेत, झेल झालाय कंप्लीट आणि अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजे टीम आकाश कसारा संघाला. फलंदाज बाद. इस बीच बल्ले का बाहरी चीरा है, बिल्कुल गेंद फाइन लेग रीजन में ट्रैवल होती हुई. अगदी देवीदास हा फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये एंटर झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना त्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. अगदी टोटल धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती. शेवटची अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. यस, विनोद अहिरी या षटकामध्ये कामगिरी चांगली करतोय. अगदी पहिल्याच बॉलवरती महत्वाचा फलंदाज बाद करण्यास यशस्वी ठरला होता हा गोलंदाज. डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी राहिलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल, फेकी करतील तर पूर्वी अजून 2 धावा काढल्या जातात. बॅकअप आहे. यस, थ्रोफकी पाहायला गेली तर थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप चांगला आहे. चेंडू अडवला जाईल, 2च धावा. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. अगदी विनोद आहिरे हा गोलंदाज आपण पाहतो. शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका मारू दिला जात नाही फलंदाजांना. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अगदी जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला होता, त्याच्या डोक्यावर हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार, येतोय नशिबाचा चौकार. बॅटची कडा अगदी यष्टीरक्षक पाहायला गेले तर भरपूर त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल होत होता. प्रयत्न चांगले होते, झेल सोडलाय, परंतु येथे एक सिंगल, एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 आकड्यावरती शेवटचा चेंडू इथनं शिल्लक आहे. यस, अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा फक्त 39 आहेत. आडवा बॅटनं हा फटका मारण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल अगदी बाईकच्या स्वरूपात. यस, लेग बाईकच्या स्वरूपात येते एक सिंगल. टोटल धावफलक आता मात्र 40.
आणि 41 धावांचा टार्गेट सेट केला आहे. नेक्स्ट मॅच अगदी हरिओम धर्मवीर कसारा संघ, अगदी त्यांच्या अपोजिट आपण संघ पाहू शकाल एकता कसारा. बिग मॅच. यस अगदी चला लगेचच आकाश कसारा संघ आपण लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. अगदी जर पाहायला गेला तर या पहिल्या सत्रामध्ये 40 धावा आपण पाहिल्यात धावफलकाला अगदी सेट केल्या गेल्यात आणि 41 धाव्यांचं टार्गेट पाहू शकाल आपण ओम दत्त कसारा संघासमोर सेट केलं गेलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये. धर्मवीर कसारा संघाचा कर्णधार तसेच एकता कसारा संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि पिकेचा कौल केला जाईल. एकता कसारा संघाचा कर्णधार आपण या. एकता कसारा संघ कर्णधार यायचा आहे. एकनाथजी डगळे सर. टार्गेट काय? स्ट्राइकला अक्षय आणि नॉन स्ट्राइकला अक्षय आणि संजय. स्ट्राइकर एंड पर बैट्समैन अक्षय, नॉन स्ट्राइकर एंड पर संजय. पहली गेंद शाम गेंदबाजी टैग पर है, बिल्कुल सम्मान दिया. जड़ में थी ये गेंद. पहली गेंद आई है डॉट. 41 रनों का टारगेट सेट किया गया है जीत के लिए. 30 गेंदे 41 रन. पहली गेंद डॉट आई है. ओम दत्ता कसारा इस बीच ऑन साइड में खींच कर मारना चाहते थे, बिल्कुल बल्ले और गेंद का कोई कनेक्शन हुआ नहीं है. अच्छी गेंदबाजी होती हुई सही टप्पे पर गेंद की जा रही है. गेंदबाजी ट्रैक पर श्याम. पहला ओवर मैटिटी पावर प्ले का पहला ओवर जहां पर जारी है. पहली दो गेंदे डॉट. कहीं ना कहीं आत्मविश्वास बढ़ा है गेंदबाज का. इस बीच ऑन साइड में घूमकर बिल्कुल गैप में ढकेला इस गेंद को. गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए.
3 गेंदें हो चुकी है, पहला ओवर जारी है शाम गेंदबाजी टैग पर। इस बीच फेयर डिलीवरी, बिल्कुल पॉपिंग क्रीज में ये टप्पा, और गेंद टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट। 4 गेंदें हो चुकी है, 4 रन। ओम दत्त कसारा, अक्षय राठौड़ और संजय। इस बीच बैकफुट पर जाकर पंच किया, शॉर्ट कवर और शॉर्ट पॉइंट के बीच से इस गेंद को ढकेला है, बाउंड्री लाइन से बाहर, मिलेंगे 4 रन। इथे हा फटका भरपूर चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल टिपला गेलाय। अगदी पहिला धक्का लागलाय तो म्हणजे संघ आपण पाहत आहोत ओम दत्त कसारा या संघाला। फलंदाज गॉन। पहली ओवर की समाप्ति हुई, कुल रन 8, 1 विकेट के नुकसान पर टीम ओम दत्त कसारा। श्याम पंडित ने पहले ओवर में एक सफलता मिली, 1 विकेट प्राप्त हुई, कुल रन दिए हैं 8। स्ट्राइकर एंड पर संजय आहिरे, नॉन स्ट्राइकर एंड पर विनोद आहिरे। 41 रनों गेंदबाजी टैग पर गणेश, शॉर्ट रनअप के साथ बिल्कुल धीमी गेंद थी, गैप में ढकेला है। ओहो क्या फील्ड है, बिल्कुल छोटा कद है, हाइट कम फाइट ज्यादा, बिल्कुल शॉर्ट ऑन मिड ऑन में थे फील्डर। एक रन। इस बीच फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, नीचे फील्डर है और यहां से कैच हुआ है ड्रॉप। कैच हुई यहां से ड्रॉप और रनों की संख्या 11, 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। अभी भी 30 रनों की जरूरत है, 22 गेंदे 30 रन। गणेश और द विकेट। इस बीच गेंद काफी बाहर थी, बल्ला कहीं और गेंद कहीं और, बिल्कुल संपर्क नहीं बना बल्ले और गेंद का, ये गेंद डॉट। अच्छी गेंदबाजी हो रही है, पहली गेंद पर मौका बनाया था गणेश ने, 3 गेंदें अब तक हो चुकी है। स्विच हिट करना चाहते थे, बिल्कुल ये गेंद गैप में है और गेंद मैदान से बाहर जाएगी, सीमा रेखा के बाहर, 4 रन। गेले तर आता मात्र 1.4चा खेळ झालाय। धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत, 15 धावा जागा बनवली, त्यानंतर हा फटका भरपूर चांगला आहे। अगदी पाहायला गेलं तर फाइनली झोनला वन बाउन्स हा चेंडू निघून चाललाय, सीमा पार येतोय अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार। पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला जात होता, अगदी हा बॉल सोडून दिला। त्याचं कारण अगदी फलंदाजाला कुठेतरी वाटलं होता बॉल
आउटसाइड द ऑफ स्टंप. येस, वाईट बॉल घोषित केला जातोय. पप्पूजी सागरे सरांना आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या माध्यमातून हा सिग्नल आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवला गेला. आडव्या बॅटनं अजून एक चांगला स्ट्रोक आहे. मिसफील्ड होते. अगदी पाहायला गेलं तर अजून एक चांगला फटका येतोय चौकार. येस, टोटल धावा फलक 24 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही इक्वेशन 18 चेंडू 17 धावींची गरज. येस, अगदी पाहायला गेलं तर या आधीचं षटक थोडस महागडे ठरलं. अगदी हाफ ट्रॅकर होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या कमबॅकची गरज आहे. गुच्छामध्ये विकेट घ्यावं लागतील. टीम आपण पाहत आहोत आकाश कसारा संघ. अगदी आता मात्र कुठेतरी थोडासा बॅक फुटला जाताना आपण पाहू शकाल. फलंदाजी चांगली होती. अगदी बिग ब्लास्ट करायचं होतं. ओहो, इथे काय घडतंय. अगदी पाहायला गेलं तर रिस्की सिंगल होती आणि 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते. फलंदाज थोडेसे नाराज झालेत. अगदी पाहू शकाल आपण. अगदी आपण पाहू शकाल कमबॅकची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. तदनंतर जास्तीचे निर्धाव चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. तर मात्र कुठेतरी तुम्हाला तुमचा कमबॅक होऊ शकतो. अगदी आपण पाहायला गेलं तर 24 वरती धाव फलक आहे. इथे हा फटका. ओहो, काय घडतंय. अगदी खेळाडूला वाटलं तर कुठेतरी हा चेंडू षटकार जातोय की काय, परंतु वन बाउन्स लॉंग ऑनला हा चेंडू निघून गेला सीमापार 4 धाव्यांसाठी. चौकार आलाय. चौकाराने धाव फलक 28. आडवा बॅटनं बिग ब्लास्ट करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन झालं नाही. चांगला बॉल निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण श्यामला पाहत आहोत. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षकाकडनं हवी तशी साथ मिळत नाही. 28 धावा धाव फलकाला आहेत. स्विच इट करायचं होतं. अगदी पाहायला गेलं तर शरीरावरती ओहो, इकडे पाहायला गेलं तर विचित्र प्रकार घडला. अगदी आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु यस, एक सिंगल कंप्लीट. या सिंगल न धाव फलक जाऊन पोहोचला 29 वरती. अगदी इक्वेशन 13 बॉल शिल्लक 12 धावींची गरज. ओहो, अगदी अगदी पाहायला गेलं तर थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता. चांगले क्षेत्ररक्षण झाले. चेंडू अडवला गेलाय. अगदी या बॉलवर सुद्धा एक सिंगल घेतली गेली आहे. इक्वेशन 12 चेंडू 11 धावींची गरज.
यस, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल आदिनाथ. आदिनाथ डगळे अगदी जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल इथे भरपूर मोठी अपील झाली होती. अगदी चांगली गोलंदाजी आदिनाथ डगळे आपण पाहतात. अगदी एकनाथजी डगळे सरांचे सुपुत्र आपण पाहू शकाल. जागा बनवून हा स्ट्रोक खेळलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्रीक्षक आहेत. अगदी या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. डगळे सरांचे सुपुत्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून चांगले हाताळले गेलेत. 10 चेंडू बनवायचे आहेत, 9 धावा. डॉट चेंडू फार महत्वाचे असतील या सामन्यामध्ये. निर्धारित चेंडू टाकावेच लागतील. ओहो, गती कमी केली होती. व्हेरिएशन मध्ये हा चेंडू हाताळला होता. अगदी पाहायला गेलं तर त्या दिशेला क्षेत्रीक्षक आहेत. चेंडू अडवला गेला. फेकी करतील तत्पूर्वी अजून 2 धावा. नौ गेंदे और जीत के लिए 7 रन की जरूरत. 34 रन 2 विकेटों के नुकसान पर ओम दत्ता का सहारा. अगर इस मैच में बने रहना है तो ऐसी गेंदबाजी करना पड़ेगा. बल्ले का भारी सिरा और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और एक विकेट का पतन. बैट्समैन आउट. तीसरा झटका लगता हुआ. सात गेंदे और 7 रन की जरूरत. आखिरी गेंद शेष. इस बीच क्या गेंदबाजी. अपील जोरों से है. बैट्समैन आउट. बिल्कुल बैट्समैन आउट और हैट्रिक. क्या जबरदस्त गेंदबाजी की है. अब मैच में वापसी. एकनाथ डगले सर के बड़े लड़के हैं. बिल्कुल अब 6 गेंदे और जीत के लिए करने होंगे 7 रन. आदिनाथ गोलंदाजी अफलातून राहिली या गोलंदाजाकडनं. मी म्हटलं होतं शोएब सर मागाशीच गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील आणि हॅट्रिक साजरी केली. या आदिनाथच्या नावावरती हॅट्रिक कंप्लीट झाली. या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र धावेंची गरज आहे ती मात्र 7. कमबॅक झालाय.
जी बिल्कुल, नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा। एकता कसारा टीम के कैप्टन और धर्मवीर टीम के कैप्टन, दोनों कप्तानों को टॉस बॉक्स में उपस्थिति दर्शाना है। एक बड़ा मैच, एक बिग फाइट, क्योंकि आज के दिन में दोनों टीमें बहुत अच्छा परफॉर्मेंस करके इस मुकाम तक पहुंची है। आउटसाइड द लेग स्टंप, अगदी जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल खराब हाताळला गेलाय. धावा कमी आहेत, एक्स्ट्राच्या धावा खर्च करायच्या नाही आहेत गोलंदाजांना कर्णधार सांगतोय, परंतु इथनं अगदी जर पाहायला गेले तर आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू हाताळला गेलाय. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे अगदी. आता मात्र इक्वेशन 6 मध्ये 6. हाफ ट्रॅकर होता, आडवा बाटना फटका आपण पाहिलात. मिड विकेटला चुकीचं क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी पाहायला गेले तर हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. पांच गेंदें 3 रन की जरूरत। ओहो, इस बीच इस गेंद को स्विच हिट किया है, रिवर्स अटेम्प्ट और सक्सेसफुल। इस मैच को जीता है ओम दत्त कसारा ने। कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम आकाश कसारा। शुभम जी भागड़े साहब, इनकी मुबारक हाथों से इस मैच का टॉस किया जा रहा है। कर्णधार